सागर, एकंदरीतच आपण पाहिलं तर अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा यावेळी पणाला लागलेली होती। जे एक्झिट पोल समोर आले त्यानुसार तरी एनडीएला बहुमत मिळेल असा जरी अंदाज वर्तवला जात असला तरी सुद्धा इंडिव्हिज्युअली आपण जर चित्र पाहिलं तर दिग्गजांच्या एकंदरीतच या म्हणजे करिअरवर काय परिणाम होईल या संदर्भातले काय अपडेट्स आहेत? ऋतूच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गायपट्ट्यातला बिहार हे एक राज्य फार महत्त्वाचं आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे मोठमोठे आकडे दाखवले गेले होते मोदी सरकार येतील एक्झिट पोलमध्ये, पण कालांतराने मात्र वस्तुस्थिती वेगळी झाली होती। यामुळे अनेकांना जे एक्झिट पोल जे सर्वसाधारणपणे सगळे काल आलेले आहेत त्याच्याबाबतच्या शंका कुशंका येणं हे अपेक्षित आहे, ते काही चुकीचं नाही आहे। पण मुद्दा उपस्थित राहतोय तो बिहारचं राजकारण आणि शब्द न बदलण्याचं जे राजकारण असतं त्याच्याऐवजी शब्द वारंवार बदलण्याचं राजकारण म्हणजे बिहारचं राजकारण आहे। नितीश कुमारांचं आत्ता काही क्षणांपूर्वी आपल्या चॅनलवर जे पॅकेज दाखवलं गेलं होतं त्या पूर्ण याच्यामध्ये स्पष्ट दिसून आलं की नितीश कुमारांनी जवळपास 9पेक्षा जास्त वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, पण ते प्रत्येक वेळेस कधी जे म्हणजे इकडे लालू प्रसाद यादवांबरोबर राहिले, कधी भाजपाबरोबर राहिले, कधी काँग्रेसबरोबर राहिले। या सगळ्या गोष्टीमुळे कधी नितीश कुमारांवर कुठल्या शब्दावर विश्वास ठेवावा असं राजकारण दिसून आलं नाही। या उलट जर पाहिलं तर दक्षिणेतलं राजकारण असेल किंवा इतर राज्यातले राजकारणं हे फार एकमेकांच्या टोकांच्या विरोधात आहेत, पण ते शब्दांना किंवा त्यांच्या विचारांना कमिटमेंट आहे। महाराष्ट्राला जर कनेक्टेड जर केलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये 2019 प्रमाणे जे पाहायला मिळालं तेच बिहारमध्ये सातत्याने वारंवार 5 वर्षामध्ये किंवा गेल्या 20, 25, 30 वर्षाच्या राजकारणात सतत बघत आलेले आहेत। एक नेता अख्खा स्वतःचे विचार कोणते आहेत, त्याचे मांडणी काय आहे यापेक्षा स्वतःला मुख्यमंत्रीपदासाठी काय मिळतं आणि स्वतःसाठी काय पदरात पडू शकतं याचा विचार करून वारंवार नितीश कुमारांनी भूमिका बदललेली आहेत। त्यामुळे नितीश कुमार यांच्या की फॅक्टर हा या सगळ्या पूर्ण निवडणुकीमध्ये महत्त्वाचा राहणार आहे। नितीश कुमारांनी वारंवार जे स्वतःच्या भूमिका बदलल्या आहेत याच्यावरूनच प्रचाराचा मुद्दासुद्धा फार महत्त्वाचा होता। पण आता केंद्रात मोदी सरकार आहे, नितीश कुमारांच्या खासदारांची संख्यासुद्धा एक लक्षणीय आहे की जी मोदी सरकारांसाठी फार महत्त्वाची मानावी लागणार आहे, कारण की मोदी सरकार हे जितकं अपेक्षित बहुमतमध्ये हवं होतं ते तितकं आलं नाही आहे। त्यामुळे त्याला मित्रपक्षांच्या खासदारांच्या संख्येवर अडकून पडावं लागतं किंवा त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं। अशा परिस्थितीमध्ये नितीश कुमारांचा टेक या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा राहणार आहे। जर नितीश कुमारांना जेवढ्या अपेक्षित आहेत त्यापेक्षा कमी जागा मिळत असतील आणि भाजपाला ज्या अपेक्षित आहेत त्यापेक्षा अधिक जागा मिळत असतील तर जी चर्चा पहिल्यापासून आहे तिथे की महाराष्ट्रामध्ये जसं एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात भली निवडणूक लढवली गेली असली तरी मुख्यमंत्री हे भाजपाचे देवेंद्र फडणवीस झाले, त्याचप्रमाणे बिहारच्या राजकारणामध्ये सुद्धा कदाचित तिथली स्थित्यंतर पाहून, तिथले राजकारणी परिस्थिती बघून, तिथे नितीश कुमारांच्या प्रकृतीचं कारण दाखवून कदाचित या स्वरूपामध्ये काही बदल होत आहेत का, किंवा जर हे बदल करू पाहत असतील भाजप तर नितीश कुमार यांची सहमती असणार आहे का, हे सगळे चित्र जे आहेत ते आज आकडेवारी जी दुपारपर्यंत स्पष्ट होईल त्याच्यावरनं दिसून येणार आहे। कारण की शेवटी आकडे हे महत्त्वाचे असतात राजकारणात। जर नितीश कुमारांना त्यांच्या स्वतःच्या राजकारणासाठी किंवा ते आत्तापर्यंत ज्या पद्धतीने राजकारण खेळत आलेले आहेत, इकडून तिकडे उड्या मारणं किंवा पलटूराम म्हणून जो आपण त्याचा उल्लेख केला गेला त्या पलटूरामचं राजकारण जर स्वतःच्याच केंद्रबिंदू ठेवायचं असेल तर नितीश कुमारांना अपेक्षित अशा चांगल्या जागा विधानसभेमध्ये बिहारमध्ये मिळवाव्या लागतील आणि भाजपाच्या शिवाय त्यांचा जो स्वतःचा एक वर्चस्व आहे कायम बिहारच्या राजकारणामध्ये ते त्यांना अधोरेखित करावं लागेल। अर्थात या सगळ्या घडामोडीमध्ये भाजपसुद्धा की फॅक्टर मानावं लागणार आहे, कारण की केंद्रामध्ये त्यांच्याकडे सरकार आहे, दुसरीकडे अमित शहा आणि महाराष्ट्रातून गेलेले विनोद तावडे यासारखे अनेक नेते यांचं पॉईंट टू पॉईंट या विधानसभेमधले लक्ष आहे। अशा परिस्थितीमध्ये कदाचित असं सांगितलं जातं की जर भाजपालाच हवं आहे काही काळ नितीश कुमार हे मुख्यमंत्रीपदावर राहतील आणि कालांतराने ते बदल होतील तर तशा स्वरूपाचं राजकारणसुद्धा होऊ शकतं। दुसरीकडे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये भविष्यामध्ये जर पंतप्रधान नरेंद्र मोदी काही बदल करू पाहत असतील अशा परिस्थितीमध्ये कदाचित नितीश कुमारांना चांगलं केंद्रीय मंत्रिपदाचं दिलं जाऊ शकतं आणि भाजप बिहारमध्ये स्वतःचा दावा करू शकतं।
पण भाजपाचे आकडेवारी जी येणार आहे याच्यावर हे सगळे काही डिपेंड असणार आहे. त्यामुळे आज दुपारपर्यंत हे सगळे चित्र स्पष्ट होईल. राजकारणातले किंतु परंतु आणि जर तरच्या भाषा या आकडे आल्यानंतरनं बदलतात. अनेक नेते भाषणं करत असताना म्हणजे नितीश कुमारांच्या जी भाषणं आहेत पूर्ण प्रचार बिहार सभेमधले त्याच्यामध्ये जर पाहिलं तर त्यांच्या अपेक्षा परत त्यांना आहे की मुख्यमंत्रीपदाची. दुसरीकडे भाजपसुद्धा नितीश कुमारांच्याच नेतृत्वात निवडणूक लढवू पाहते. वारंवार अमित शहा वेगवेगळ्या ठिकाणी सभेमध्ये सांगतायत. पण आकडे हे महत्त्वाचे असतात. कदाचित जर भाजपाला अपेक्षेपेक्षा अधिक चांगलं यश मिळालं तर मात्र नितीश कुमारांना कदाचित त्यांच्या मनामधले जे मनसुबे आहेत त्याला मुरड घालावी लागेल आणि भाजपाला जे हवं आहे तसं करावं लागेल. आता दुसरा मुद्दा राहतो की या सगळ्या गोष्टींमध्ये समोरच्या इंडिया अलायन्सचं काय. तर कदाचित एक्झिट पोलचे जे दावे आहेत तेच जर फेल ठरले तर मात्र इंडिया अलायन्सकडून जे लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव जे स्टार प्रमुख म्हणून तिथले मानले गेलेले आहेत आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरासुद्धा केले गेलेले आहेत. कदाचित त्यांच्यासाठी सुद्धा आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. गेल्या काही कालावधीमध्ये ज्या पद्धतीने त्यांना प्रमोट करण्यात आलेलं आहे आणि सगळीकडे आत्ता त्यांनी जे दावे केलेले आहेत त्यांनी आणि काँग्रेसने की कुठल्याही परिस्थितीत इंडिया अलायन्स गव्हर्नमेंट सरकार बिहारमध्ये स्थापन केलं जातं आहे. तर बिहारच्या जनतेने जर कौल त्यांच्या बाजूने दिला तर मात्र दुसरीकडे NDA अलायन्स असणारे भाजप आणि नितीश कुमार यांच्यासाठी मात्र अडचण मोठी वाढेल. कारण की काऊ बेल्टमधला मानणारा बिहार हा राज्य आणि ज्याला देशाच्या राजकारणातली एक नस मानली जाते म्हणजे बिहार उत्तर प्रदेश असे राज्य अशामधलं एक राज्य भाजपाच्या तावडीतनं जाणं हे फार मोठा एक सेटबॅक भाजपाला मानला जाईल. ही सगळी गणितं जी आहेत ती पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होतील. पण तुर्तास तरी जर तरला आणि शक्यतांना जी चर्चा आहे त्याची चर्चा आता होताना दिसून येते. बरोबर आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्टार प्रचारक असलेले देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा जरी घोषणा केलेली असली की नितीश कुमारच आमचे प्रमुख दावेदार आहेत आणि तेच मुख्यमंत्री असतील असा शब्द जरी दिलेला असला तरी एकदा आकडेवारी हाती आल्यानंतर भाजप धक्कातंत्राचा वापर करणार का जे त्यांनी अनेक राज्यांमध्ये केलेलं आहे आणि नितीश कुमार यांची भूमिका सुद्धा कलाटणी देणारी ठरू शकते. सागर, तुम्ही सोबत राहा.